करीता हाल हो करीता हाल मारू मारू तुम्ही करीता हाल हो करीता हाल सारी चोळी माझी रक्ताने लाल हो रक्ताने लाल सारी चोळी हो रक्ताने लाल हो रक्ताने लाल तुम्ही करीता हाल हो करीता हाल मारू मारू तुम्ही करीता हाल हो करीता हाल सारी चोळी माझी रक्ताने लाल हो रक्ताने लाल सारी चोळी हो रक्ताने लाल हो रक्ताने लाल नका मारू कसा सुबाए काही अन्याय झाला नाही नका मारू कसा सुबाए काही अन्याय झाला नाही हॅलो हॅलो श्री माननीय लालाजी देशमुख पालेवारसा आता झालेल्या या गाण्यावरती 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतोय धन्यवाद धन्यवाद बघितलं साई काठीचं तोंड पुन्हा पुन्हा तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय. अरे हिला काही वाटतच नाही म्हणजे आम्ही या घरामध्ये आहोत हिला काय समजते या घरामध्ये सगळे पागल असं तुला वाटते ना. अगं या ताराबाईच्या वाड्यामध्ये आहे ताराबाईच्या वाड्यामध्ये असताना जास्त चुरचुरचीत करायची नाही आणि जास्त बोलायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढं कामं करायचं आणि मोकळं व्हायचं. पुन्हा पुन्हा वटवून करण्याचा प्रयत्न करतो. अगं माझ्या आईसोबत सुद्धा अरे काय चाललं या घरात बे सूर्य काय चाललं. अहो पप्पा मी तिला आपल्या देवघराची पूजा करण्यासाठी नदीवरती जाऊन घागरभर पाणी आणण्यासाठी सांगितलं परंतु त्या काठीनं अर्धा गुंड पाणी आणलाय आणि गुंड फोडून टाकलं. मग तिची काय पूजा करायची की काय. काय म्हणालास नदीवरती जाऊन गुंडभर पाणी आणायला तिला सांगितलं. अरे पण गुंडभर पाणी नदीवरून कशा करता आणायला सांगितलं का. गावात बोर नाही बोरिंग नाही. मला देवघरात देवाची पूजा करायची आणि त्याकरता मी तिला नदीवरता घागरभर पाणी आणण्यासाठी सांगितलंय पप्पा. आजपर्यंत कोणत्या देवाच्या फोटोला एक अगरबत्ती सुद्धा लावलाच नाही आणि आज घरात पूजा करायचं वेळ हे आलं तरी कुठून नाही का ताराबाई. हे वेळ आलं कुठून. अरे आजपर्यंत कोणत्या तरी फोटोला तो अगरबत्ती लावलाय का. करू द्या ना म्हणजे हात तुझ्यामुळे सुधारला.
होय होय बाबा. कारण मी आज विवाहित झालोय म्हणून मी आजपासून पूजा करायला सुरुवात केली. अबे नालायकांनो, तुम्ही पूजा केलीच नाही, या पूजेचा ढोंग रचलात. कारण तुम्हाला जाणून बुजून त्या सुनबाईला त्रास द्यायचा आहे ना. हा तुम्हा दोघा मायलेकांचा रचलेला कट कारस्थान आहे, कारस्थान. आणि हे बघ ताराबाई, हा तुमचा कारस्थान मी चालू देणार नाही. कारण या घरात मी जे बोलतो ना तेच व्हायला हवं. माझ्याशी आहे विश्वकोश. काय? या घरामध्ये तुमची चालते आणि आम्ही आम्ही या घरची कोणीच नाही ना, म्हणून आमचं या घरामध्ये काही चालतच नाही. ते तुमची लाडकी सून कसंही करावा कसंही वागावा फक्त आम्ही डोळ्यानं बघत राहायचं. हेच माहिती ना काय ग. ठेव, जेव्हा जेव्हा माझ्या सुनबाईला त्रास देशील ना तेव्हा तेव्हा ह्या तुझ्या आईचे लचके तुटलेच म्हणून समज. सुनबाई, अगं मला माफ कर, माफ कर. हा तुझा अभागी सासरा आज तुझ्या समोर हात पसरतोय ग, हात पसरतोय. अगं वाटलं होतं या घरात मी तुला सून म्हणून करून आणली, तुला सुखात ठेवेन, तुला फुलाप्रमाणे सांभाळ. मी माझ्या भासाजीला वचन दिलं होतं. कपाळ काढी लोक या घरात आहेत ना. अगं मी तरी काय करू ग, माझा विचार करा मामाजी. माझ्या या जीवामध्ये जीव असेपर्यंत मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही ग, धक्का लागू.